मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट सर्व लाडक्या बहिणींना द्यावायची आहे। या ठिकाणी एक नवीन नियम हा लाडक्या बहिणींसाठी शासनाने निर्गमित केलेला आहे। या नियमाबद्दल मंत्रिमंडळामध्ये निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। आता तुम्हाला हे जर काम केलं तरच तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण या योजनेचा लाभ हा निरंतर सुरू राहणार आहे। तर काय करायचं आहे, तर तुम्हाला दरवर्षी आता लाडकी बहीण या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर ई-केवायसी करावी लागणार आहे। आता ई-केवायसी कशामुळे करावी लागणार, कुठे करावी लागणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आहे की सर्व लाडक्या बहिणींना आता त्यांचा लाभ जर निरंतर सुरू राहावा असं जर वाटत असेल तर त्यांना दरवर्षी ई-केवायसी करावी लागणार आहे। आता शासनाने ई-केवायसी करणं बंधनकारक केलेलं आहे। हे केलं तरच तुम्हाला पुढचा लाभ जो आहे तो मिळणार आहे। आता ई-केवायसी तुम्हाला कशासाठी करायची आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ई-केवायसी यासाठी करायची आहे की लाभार्थी महिला ही पात्र लाभार्थी महिला असली पाहिजे। अपात्र लाभार्थी महिला ज्या आहेत या ई-केवायसी मधून वगळल्या जाणार आहेत। ज्या बहिणी पात्रतेच्या अटींमध्ये बसत नाहीत अशा सर्व बहिणी ई-केवायसी मध्ये वगळल्या जाणार आहेत। आणि त्यामुळे काय होणार आहे, ज्या बहिणींची संख्या ही कमी झालेली आहे त्यांच्या जागी नवीन ज्या पात्र बहिणी आहेत, ज्यांना खरंच गरज आहे, गरजवंत अशा ज्या बहिणी आहेत, अशा बहिणींना आता अर्ज करण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे शासनाकडून। आणि ज्या बहिणी खरंच गरजू आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ देण्याचा आता शासनाचा उद्देश आहे। त्यामुळे अपात्र बहिणी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त कशा कमी करता येतील यासाठी शासनाने ई-केवायसीचं जे नियम आहेत हे बंधनकारक या ठिकाणी केलेलं आहे। तर आता ई-केवायसी तुम्हाला कधी करायची आणि कुठे करायची, तर ई-केवायसी ही तुम्हाला दरवर्षी 1 जून ते 1 जुलैच्या दरम्यान करायची आहे। दरवर्षी बघा, ई-केवायसी तुम्हाला दरवर्षी करायची आहे तरच तुम्हाला प्रत्येक महिन्याचा जो लाभ आहे लाडकी बहीण योजनेचा हा लाभ तुम्हाला मिळत राहणार आहे। आता यावरून एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल की दरवर्षी तुम्हाला ई-केवायसी करायची म्हणजे लाडकी बहीण ही योजना जी आहे ही निरंतर सुरू राहणार आहे। दरवर्षी तुम्हाला ई-केवायसी करायची म्हणजे यावरून लक्षात घ्या की लाडकी बहीण ही योजना बंद होणार नाही। वर्षानुवर्ष ही योजना चालत राहणार आहे। पुढचे 5 वर्ष तरी जोपर्यंत शासन सत्तेवर आहे तोपर्यंत तरी ही लाडकी बहीण योजना चालणार आहे। त्यामुळे तुम्हाला दरवर्षी 1 जून ते 1 जुलैच्या दरम्यान तुमची ई-केवायसी करून घेणं गरजेचं आहे। आता तुम्हाला ही ई-केवायसी कुठे करायची आहे, बँकेत जायचंय का, तर नाही, बँकेची ई-केवायसी वेगळी आणि लाडकी बहीण या योजनेसाठी करण्यात येणारी ई-केवायसी वेगळी, बँकेची वेगळी, लाडकी बहीणची वेगळी। तर तुम्हाला बँकेत जायचं नाही। याची जी सुविधा आहे ई-केवायसी करायची सुविधा ही तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून किंवा तुमच्या घरून तुम्हाला कशी करता येईल याबद्दलची जी अपडेट आहे ती आल्यानंतर आपण आपल्या चॅनलवरती दाखवणार आहोत। तुम्हाला ई-केवायसी कशी करायची आहे हा व्हिडिओ देखील आपण तयार करून दाखवणार आहोत। त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या आणि आपल्या चॅनलच्या संपर्कामध्ये राहा। तर आता दरवर्षी ही ई-केवायसी केल्यानंतर ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्याच या योजनेमध्ये राहणार आहेत आणि ज्या गरजवंत महिला आहेत म्हणजे ज्या खरंच गरजवंत महिला आहेत, ज्या या पैशामधून वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार त्या ठिकाणी त्यांना निर्माण होत असतील, काही व्यवसाय करत असतील, काही उद्योगधंदा जर करत असतील तर अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाने हे पाऊल उचललेलं आहे। त्याचबरोबर आता ई-केवायसी तर होणारच, परंतु दरवर्षी या महिलांची आता ई-केवायसीच्या दरम्यान ज्या महिला या योजनेचा लाभ घेतात त्या हयात आहेत की नाहीत हे देखील तपासलं जाणार आहे। म्हणजेच तुम्ही ई-केवायसी करतानाच त्या ठिकाणी शासनाला दिसून जाणार आहे की तुम्ही पात्र बहिणी आहात, तुम्ही या नियमांच्या अटीमध्ये बसता किंवा नाही, किंवा तुम्ही हयात आहात की नाही हे देखील तुमच्या ई-केवायसीवर कळणार आहे। त्यामुळे ज्या बहिणी हयात असतील अशा बहिणींना देखील यामध्ये आता लाभ हा मिळणार आहे। ज्या हयातच नसतील अशा बहिणींना लाभ आता मिळणार नाही। कारण तुम्हाला माहिती आहे हयात नसताना देखील बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाचा हा पैसा दर महिन्याला पडत राहतो। त्यामुळे त्याचा जो उपयोग आहे तो त्या लाभार्थ्याला तर होतच नाही, परंतु परिवारातील इतर लोक त्याचा लाभ घेऊ शकतात। त्यामुळे लाभार्थी हयात आहे की नाही ही देखील चेकिंग आता होणार आहे आणि ई-केवायसी दरम्यान ह्या 2 गोष्टी या ठिकाणी कळणार आहेत। आणि शासनाला हे देखील कळणार आहे की तुमची ई-केवायसी झाल्यास तुम्ही त्यामध्ये पात्र आहात की नाही, तुम्ही प्रत्येक नियमामध्ये बसता की नाही हे त्या ठिकाणी शासनाला कळणार आहे। त्यामुळे ई-केवायसी ही आता बंधनकारक करण्यात आलेली आहे। तर तुम्ही म्हणाल आता फेब्रुवारीचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी करावी लागेल का,
तर नाही, तुम्हाला आताच ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला 8वा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी करण्याची गरज नाही. तुम्हाला ई-केवायसी फक्त 1 जून ते 1 जुलैच्या दरम्यान करायचे आहे. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण या ठिकाणी निर्माण होणार नाही. जर तुम्ही पात्र बहिणी असाल तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता हा नक्कीच मिळणार आहे. आणि फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार आहे हे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी नुकतंच एका सभेमध्ये सांगितलं आहे की 3,500 रुपयांच्या चेकवरती त्यांनी साईन करून महिला व बाल विकास विभागाला तो चेक सुपूर्द केलेला आहे. आणि येत्या 8 दिवसामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये जवळपास 20 ते 22 तारखेपासून हा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे हा सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे, अशा प्रकारची माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. सर्व लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी आता बंधनकारक असणार आहे. ई-केवायसी कशी करायची काही नाही याबद्दल आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. संपर्कामध्ये रहा. धन्यवाद.